देखील तुम्ही नजर में है किसी और की, तुझे देखता कोई थोडंसं बेसन और है। तू नजर में है किसी और की, तुझे देखता कोई और है। तू मस्त मळून पसंद घ्यायचं. है किसी और की, तुझे मांगता कोई और है। तू छान असा प्यार पालक है पराठा. आणि किसी आता पाऊस और असल्यामुळे का, ना तुझे खूपच चाहता हेल्दी द्यायला लागतं छोट्या कोई बेबींना. तर और सर्दी, है। खोकला या सगळ्या वातावरणामुळे हे खूपच चालू आहे ना त्याच्यामुळे. मस्त पीठ मळून झालेलं आहे. तर आपण लाटून घेऊया. आणि तुम्हाला वाटलं असेल थोडं तेलाचा हात पण लावून घ्यायचं त्याला. मस्त त्याचा सॉफ्ट पीठ झालेलं आहे. तर मळून घेऊया आपण मस्त. मळून झालेलं आहे, आपण लाटून घेऊया. चला तर मस्त लाटून घेऊया पराठा. छान पालक पराठा आपण लाटून घेत आहोत. आणि तुम्ही काय बोलताय माहिती का, रोजच तुम्ही पराठ्याची रेसिपी सांगताय. अहो पण सोपी आहे आणि हेल्दी पण आहे. असं पण मुलं भाज्या खात नाहीत ना, म्हणून त्यांना अशा पद्धतीने भाज्या दिल्या जातात. म्हणून मस्त पराठ्याला भाजून घेऊया. आणि बनतोय आता मस्त आपला पालक पराठा. आज संत तुकाराम महाराजाच्या पालखीचे प्रस्थान आहे. पुण्यामध्ये पाऊस खूप चालू आहे. ज्यांनी कोणी बाहेर जायचं असेल त्यांनी कामानिमित्तच बाहेर पडावं अशी माझी विनंती आहे बरं का सर. आता ह्याला तुम्ही लोणीसोबत पण खायला देऊ शकता. आणि मस्त असा टिफिनसाठी बनलेला आहे बघा पालकचा पराठा. सविस्तर रेसिपी जाणून घ्या. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.